श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर BA भाग 3 सत्र 6 विषय मराठीच्या अभ्यासवर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण साहित्यरंग भाग 3 या पुस्तकामध्ये अभ्यासाला नेमलेली तिसरी कविता बघणार आहे. कवितेचं शीर्षक आहे घनतमी शुक्र बघ राज्य करी. कवी आहे भा. रा. तांबे. भास्कर रामचंद्र तांबे हे ग्वाल्हेर घराण्याचे राजकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या एकूण 225 कविता प्रकाशित आहे. समग्र तांबे यांची समग्र कविता या कविता संग्रहामध्ये त्यांच्या सर्व कविता एकत्रित प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांची महाप्रस्थान गीते प्रसिद्ध आहे. त्यांनी जीव जगत ईश्वर यासारख्या विषयासोबतच वेगवेगळ्या सामाजिक जाणीवा व्यक्त करणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. त्यांच्या कवितेमध्ये प्रेमभाव सर्वत्र दिसून येतो. आज आपण जी कविता अभ्यासाला घेतलेली आहे त्या कवितेतलं आज आपण तिसरं आणि चौथं कडवं बघणार. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, फूल हसे काट्यात बघ कसे, काळ्या ढगी बघ तेज सरसे, तीव्र हिमातून वसंतही हसे, रे उघड नयन कळ पळे दुरी, फूल गळे फळ गोड झाले, बीज नुरे डौलात तरु डुले, तेज जळे बघ ज्योत पाजळे, का मरणी अमरता हीन खरी. निराश झालेल्या माणसाला उपदेश करताना कवींनी इथे बोध केलेला आहे. कवितेचं शीर्षकच आहे घनतमी शुक्र बघ राज्य करी. म्हणजे काळ्याशार ढगाळ वातावरणामध्ये शुक्र तारा जसं आपलं अस्तित्व राखून असतो तसं माणसानं सुद्धा आपलं अस्तित्व दुःखाच्या वातावरणामध्ये राखून राहायला पाहिजे असं कवी इथे म्हणतात. आणि हे अस्तित्व राखून ठेवण्याताना माणसानं कधी निराश होऊ नये असं ते म्हणतात. आणि यासाठी म्हणून ते निसर्गातली वेगवेगळी उदाहरणंसुद्धा देतात. ते म्हणतात, फूल हसे काठ्यात बघ कसे. फुलाच्या झाडाला काटेसुद्धा असतात, परंतु त्या काट्यामध्ये सुद्धा फूल हसत असते, आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देत असते. काळ्या ढगी बघ तेज सरसे. काळेशार ढग असतात, परंतु त्या काळेशार ढगामध्ये सुद्धा ढगाच्या मागे असणारा सूर्य त्या काळ्याशार ढगातून सुद्धा आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. ढगांना सुद्धा एक प्रकाशाची किनार असतेच, आणि ही प्रकाशाची किनार असते त्याच्या मागे असणाऱ्या सूर्यामुळे. हा सूर्य म्हणजे माणसातील आशादायक वृत्ती, माणसातील सकारात्मकता होय, असंच इथे कवीला म्हणायचं आहे. तीव्र हिमातून वसंतही हसे. तीव्र हिमातून वसंतही हसे. हिम म्हणजे बर्फ, हिम म्हणजे थंड वातावरण. या तीव्र हिमामध्ये वसंतही हसे म्हणजे या थंड वातावरणामध्ये किंवा बर्फाळ वातावरणामध्ये सूर्य आपलं अस्तित्व राखून असतो, उष्णता आपली अस्तित्व राखून असते. रे उघड नयन कळ पळे दुरी. तू फक्त डोळे उघड. डोळे उघडल्याबरोबर ही जी कळ आहे, हे जे दुःख आहे ते दूर पळून गेल्याशिवाय राहणार नाही. येथे डोळे उघडणे याचा अर्थ आत्मभान जागृत होणे या अर्थानं कवीने वापरलेला आहे किंवा कवीने योजलेला आहे. फूल हसे काट्यात बघ कसे, काळ्या ढगी बघ तेज सरसे, तीव्र हिमातून वसंतही हसे, रे उघड नयन कळ पळे दुरी. तू आपले डोळे उघड. डोळे उघडल्याबरोबर हे दुःख दूर पडून गेल्याशिवाय राहणार नाही.
असं कवी इथे म्हणताना दिसतात. या आणि असं म्हणत असताना त्यांनी माणसाला उपदेश केला आहे, तो निराशेतून आशेकडे जाण्याचा, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा, वाईटातून चांगल्याकडे जाण्याचा. आणि यासाठी म्हणूनच त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं, "ये बाहेरी अंडे फोडणी, शुद्ध मोकळ्या वातावरणी, का गुदमरशी आतच फोडणी." तू आपल्याभोवती जो कोश निर्माण केलेला आहे, त्या कोशातून बाहेर निघ आणि बाहेर निघून बाहेरच्या वातावरणाशी एकरूप हो. अशा प्रकारे कवीनं माणसाला वेगवेगळ्या प्रकारे उपदेश करून त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यासाठी म्हणूनच त्यांनी काळ्याशार वातावरणामध्ये शुक्र तारा जसा आपलं अस्तित्व राखून देत असतो, आपल्या तेजानं तमावर मात करतो, त्याप्रमाणे माणसानं देखील दुःखावर मात करावी असा उपदेश केलेला दिसून येतो. आजच्या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण कवितेची सामूसकट बघू.